पण माझ्या प्रियाला स्तोत्र करता ह्या ठिकाणी म्हणतो, मी जे नवस परमेश्वराला केलेलं आहे ते मी पूर्ण करेन. तर आज आपण 7व्या नवसाकडे आपण येत आहोत. दावीद जे आपणाला शिकवत आहे ते म्हणजे स्तोत्र संहिता 26 याचं 7वं वचन. स्तोत्र संहिता याचा 26 अध्याय 7वं वचन म्हणजे तो दावीद म्हणतो, मी परमेश्वराला केलेलं नवस सर्वांच्या समोर. माझ्या प्रियानो, आपण जे देवाला नवस केलेला आहे हे आपल्याला शब्दात बोलायची गरज आहे, आपल्याला कृतीमध्ये दाखवायचं. स्तोत्र 26 याचं 7वं वचन. म्हणजे मी प्रगटपणे तुझे उपकार स्मरण करीन व तुझी सर्व आश्चर्यकर्मे वर्णे. 8वं वचन. हे परमेश्वरा, तुझे निवासस्थान, तुझ्या गौरवाचं निवासस्थान ही मला प्रिय आहे. 2 वचन आपण संगती आज आपण बघणार आहोत. इंग्लिश मध्ये असं म्हटलं, दॅट आय मे पब्लिश or proclaim with the voice of thanksgiving and tell of all thy wondrous works. म्हणजे तू केलेल्या कृत्यांचं मी उच्च स्वराने, खूपदा प्रार्थना संपल्यानंतर अनुष बोलायला शिकलाय ना, अनुष येतो, आपण बघतो असा हात पुढे करतो. कित्येकदा तो वरती येतो आणि वरती येऊन हात पुढे करतो. काय काय याचा अर्थ काय? त्यासाठी हात येऊन पुढे केला त्यानं. प्रेज द लॉर्ड. आई वडील बाकीचे सगळे काय म्हणतात लगेच त्याला? प्रेज द लॉर्ड बोल. नुसतंच हात पुढे करू नकोस. कृती दाखवायला नाही तो, म्हणजे कशासाठी आलाय? प्रेज द लॉर्ड करायलाच आलाय. पण आपण त्याला काय शिकवतो? बोल तू. खूपदा आपल्या अंतःकरणामध्ये, कृतीमध्ये आपण देवाला धन्यवाद बोलतो, पण लाज वाटते देवाला मोठ्यानं धन्यवाद बोलायला. तर काय गोष्टी रिव्हर्स गेल्या जर आठवलं, माहिती नाही, काही लोक फक्त आय लव्ह यू तिकडेच म्हणतात, बागेतच. पटलं काही लोकांना, बरोबर आहे की नाही? काही लोक फक्त बागेतच आणि रात्रीच्या वेळेसच तिथं आय लव्ह यू म्हणतात. बाकीच्या टायमाला आपल्या पती पत्नीला कधी आपण म्हणतो का पब्लिकली आय लव्ह यू म्हणून? देवाला सुद्धा कधी कधी आय लव्ह यू फक्त म्हणतच, बरोबर आहे ना? कधी म्हटलं देवाला तोंड उघडून? मी ज्यावेळेस नुकतंच प्रभूमध्ये आलो 85 मध्ये, त्या काळानंतरच एक पिक्चर, मी कधीच तुम्हाला माहिती पिक्चरचं उदाहरण देत नाही, पण मला एक सांगायचा मुद्दा आहे म्हणून मी सांगतो. कमल हसनचा तेच एक पिक्चर म्हणजे आठवते मला, एकदम त्या स्किट मध्ये झाला, एक दुजे केली. आणि काही लोकांचं असं ऐकायला मिळतं ना, कारण पाळक असल्यानंतर बऱ्याचदा काउन्सिलिंग करायला लागतं, आणि मग डायलॉग काय असतात? नाही हो, जमत नाही, सोडून नाही जमत. लग्न वय झालेलं असतं, काय नसतं, आणि म्हणतात डायलॉगच नुसतं असतात, सोडून जमत नाही, त्याच्याशिवाय तिच्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. डायलॉग फक्त चांगला ऐकायला असतं, आणि नंतर 1 वर्ष 2 वर्ष जाऊ दे, सोड चिठ्ठी पर्यंत देत. बरोबर आहे ना? पण माझ्या प्रियानो, मी काय पवित्र नाही, मी काय स्वर्गातनं पडलेला माणूस नाही, बरोबर आहे ना? पूर्वीचं जीवन माझं पण तेच होतं, पूर्वीचं जीवन माझं पण तेच होतं. पण प्रभू येशूला जसं ओळखलो, प्रभू येशू ख्रिस्ताकडे कसं आलो, मला एकच आठवतंय. 1985 एप्रिल
ते आजपर्यंत मी एकालाच बोलत आलो आणि ते मी धाडसाने धैर्याने बोलत आलोय, बापा मी तुझ्यावर प्रेम. मी म्हटलं देवा जर तू आहेस ना, मला कोणच नको, काहीच नको. देवाला धन्यवाद, माझी पत्नी आहे, सुंदर असं लेकरू आहे. मी लेकरायलाही म्हणतो, लोऱ्याला म्हणतो आय लव्ह यू. माझं लेकरू सुंदर असं लेकरू, आशीर्वाद असं लेकरू आहे, देवानं दिलेला, मला देवानं दिलेलं लेकरू आहे. कोणी दिलेलं आहे? देवानं. हे माझं लेकरू, पण मी माझं म्हणत नाही, हे देवानं दिलेलं मला लेकरू. मी देवाला धन्यवाद आहे. जरी त्याच्यावर म्हणत असते ग्लोरी मी तुझ्यावर प्रेम करतो, माझ्या बायकोवर जरी मी म्हणत असतो प्रेम करतो, माझ्या जीवनातलं प्रथम स्थान हा देव आहे. हे खूप गरजेचं आहे की आपण खूपदा बायबल असं सहज वाचतो, सहज काही गोष्टी करतो. काही दिवस झालं काही लोकांना सुवार्ता सांगितलीच नाही. मी माझा जीवनाचा अनुभव आहे. काल दुपारी कुरिअरवाला आला, नवाकरावरती संपलो होतो, हुडकत होतो मी, हस्तपत्रिका काढलो, शेवटी नवाकरा मिळाला. एवढा आनंद झाला, कुरिअर मुलाला जाऊन दिलो. माझ्या प्रियनो, माझ्या या कॅमेऱ्यामध्ये फिट झाले. दुपारच्या टायमाला ते पोरग आले. ज्यावेळेस म्हटलं बाळा हे देवाचं पुस्तक आहे, तू वाच, देव तुझ्यावर प्रेम करतो, त्याच्या चेहऱ्यावर हास्य बघण्यासारखं. आपण जर प्रेम करतो ना देवावरती, आपल्या मुखाद्वारे आपण लोकांना सांगणार, आपण ते कबूल करणार आणि ते आपल्या पुरतं तर आपण ठेवणारच. तू काय म्हणतो माहितीये या वचनामध्ये, की मी प्रगटपणे तुझे उपकार स्मरण कर, जे तू माझ्यावर उपकार केले, तू माझं जे तारण केलंय, जे मला मुक्ती दिलेलं आहेस. तारणाचा प्याला म्हणजे काय? एक सांकेतिक रूपामध्ये, रूपक म्हणून तो स्तोत्र का बोलतो की मी स्तुतीचा प्याला मी घेईन. म्हणजे मी तुझं जे केलेले उपकार आहेत ते मी लोकांसमोर प्रगटपणे तुझी स्तुती करेन. आपण इथं लाजत नाही. गेल्या कालच्या 2 दिवसापूर्वीच एक फोन आला होता, ब्रदरच्या मुलीचा ऑपरेशन झाला, ती शिक्षणाला म्हणून बाहेर गेली होती आणि बिचारी जेवण तिथलं तिला पचलं नाही. मग शेवटी त्यांनी शिक्षणाला बाहेर गेल्या म्हटल्यावर मग त्यांनी घरातनं त्यांनी पैसे पाठवतो आणि ती बाहेर जेवत होती. जेवली बाहेर जेवली. कसं तुम्हाला तरुण पिढीचं माहित आहे, बाहेर हे का ते का, बर्गर का, पिझ्झा का. शेवटी बिचारीला तिला पोटामध्ये त्रास झाला आणि आज परिस्थिती अशी झाली, डॉक्टरने सांगितलं बाहेरचं काही सुद्धा खायचं नाही. आज तांदूळ खाणार ते पण बिन पॉलिश केलेलंच तांदूळ खायचं. जर भात खाणार तर भाताबरोबर चपाती नाही खायचं, फक्त भातच खायचं. जर चपाती खाणार त्या दिवशी फक्त चपातीच खायची, तिखट नाही, तेलकट नाही. माझ्या प्रियानो, सांगायचं याच्यात मतीचा अर्थ काय? आज आपल्या जीवनामध्ये खूपशा गोष्टी परमेश्वर करतो आणि मग बोलत असताना मग मी शेवटी बोलतो चर्चामध्ये. अर्चना पण बाजूलाच होती. गेल्या आठवड्यामध्ये काहीतरी त्याने स्पेशल बनवलं. आम्ही वर्षातून मला वाटतंय आम्ही जेवायला बाहेर म्हणून 2 किंवा 3दा बाहेर जातो, बस. नाही नसतं आम्ही पाळत आहे, कधी कुठं बोलवतात, कोणाला तर घेऊन जावं लागतं, त्या नाईलाजतं म्हणून बाहेर आम्हाला जावं लागतं. मी कधी एकटा बाहेर गेलो, ज्यावेळेस भाडी करत होतो, मी पण हे बघायचं शक्य झालं तर कुठं खानावळ आहे का बघायचं. एकापेक्षा एक हॉटेल असायचं. मी कमवतो, कष्ट करतो, मला पाहिजे ते खाता येतं. बायको काय म्हणत नाही मला तुम्ही हे का खाल्लं आणि काय एवढं खर्च केला. पण मी हेही बघत होतो आणि आजपर्यंत मी तब्येतीच्या देवाच्या कृपेनं सांभाळत आलं की जेवण मी जितकं साध्यातलं घरगुती खाणावं जेवण जर जाऊन सांगून सांगून आवाज कमी कर. मोबाईल सायलेंटला ठेवा प्लीज. तर मला सांगायचं त्यावेळेस मी
मग मी सांगत होतो की देवाला धन्यवाद असो की माझी पत्नी घरात सगळं काय बनवते आणि आम्हाला सवय आहे, आम्ही शक्यतो जे बाहेर गोष्टी आपण ऐकतो लय त्याचं कौतुक म्हणून आहे. मॅकडॉनल्ड ऐकलंय ना, आता इथं पण सुरू झालं. गेला कधी मॅकडॉनल्ड खायला? एवढा चौकोन डब्बा देतात कागदी, त्याच्यामध्ये 4 चिकनचे तुकडे, त्याच्याबरोबर तुम्हाला बटाट्याचे चिप्स देते आणि सॉस देते. किती रुपये किंमत आहे ना? 800 रुपये. मास्टर, अपन मैकी में जाके खाना खाए, इधर खाएंगे मैकी में जाके खाना खाए, बाद में पेट खराब होएगा, उसका क्या. घेऊन गेलं, सगळीकडे खाल्लं मी, सगळे फिरलं, मी 5 स्टार मध्ये सुद्धा राहिलो. पण सांगतो काय की खाण्यापिण्याचे म्हणजे मस्ती किंवा त्या गोष्टी नाही, तर मी मला मुद्द्याकडे आपण येऊया. मला सांगायचा उद्देश काय की जे अर्चना घरात करते त्या गोष्टीचं मी कौतुक तिचं करू. म्हणजे मला म्हणायचं, मग ती मला सांगते लय मग अशी डायलॉग मारत होतो दुसऱ्यांसोबत, बायको सगळं करू लागते. म्हणजे कधी कधी बायको आपल्या करतं ना, त्याचं कौतुक पण करायला पाहिजे, तोंडानं मुखानं लोकांचं पण करतो. तुम्ही असं समजू नका तुम्हाला माहिती आज बायको तिची तब्येत बरी नाही म्हणून ती आलेली नाही, ती नाही म्हणून मी बोलतो असं पण नाही, जे करते मी तिच्या समोर बोलतो. माझ्या प्रियानो, याचं एक रहस्य सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस लग्न झालं, तिच्या घरातल्या लोकांनी तिला खूप निराश केलं स्वयंपाकाच्या बाबतीत, आणि तिला लय टोकरायचं असं आणि लय नावं ठेवायचं. अजून सुद्धा तिचा भाऊ घरी आले की चहा प्यायला नाही म्हणतो का, चहा असंच असतंय तसं नावच ठेवतो. पण लग्न झाल्यानंतर मी सांगितलं ना, गाड्याला जागा भरा. काय गाड्याला जागा भरा. काल काय काय खाऊन झोपलं माहितीये का? वडापाव. तुम्ही टाकलायचं म्हणून मी मुद्दा ऍक्च्युअली मी ते काढत नसतो, तुम्हाला माहिती आहे. काल अर्चनाचा वाढदिवस झाला, वाढदिवसाला काय खायला पाहिजे, मी वडापाव खाऊन झोपलो. आमचं खाण्यापिण्यामध्ये हे नसतं, म्हणजे हेच झालं पाहिजे, हेच करायलाच पाहिजे, हे असंच व्हायला पाहिजे, नाही. देवाला धन्यवाद हे महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. ज्या वेळेस लग्न झालं, तिला बऱ्याचशा गोष्टी काय बनवायला येत नव्हत्या. माझं मोठं पण नाही सांगत प्रिय, पण ज्यावेळेस मला सगळं चालतं, मला सगळं आवडतं, हे ज्यावेळेस तिच्या लक्षात आलं, जी काय कसं बनवत होती, याचा अर्थ ती वाईट बनवत होती तरी मी गिळलो अशातला प्रकार नाही, हा लक्षामध्ये. पण माझ्या उत्तेजनामुळं, त्या शब्दामुळं ती चांगल्या गोष्टी बनवायला शिकली. तुम्ही तिला समोर विचारा. म्हणजे प्रियनो, एक तुम्हाला साधं उदाहरण सांगलं. एक पत्नीला केलेलं उत्तेजनाचं प्रतिफळ मी भोगवत आहे, चांगलं खा. आणि मी सेवेमध्ये काय काय खाल्लंय, कसं राहिलंय देवाला माहिती आहे. आणि आज नेहमी तिला म्हणतो, ती हसते त्या गोष्टी. तुला माझ्या जीवनामध्ये देऊन म्हणजे देवानं माझ्यावर उपकार केले. का सेवेमध्ये मी जे त्याग केले का नाही, हे माझं मोठं पण कौतुक नाही, ही देवाची कृपा. मागं ज्यावेळेस फ्लॅशबॅक म्हणतो का नाही, ज्यावेळेस मागं जाऊन विचार करतो कसं मी राहिलो, कसं खाऊन कसं जगलो, त्यावेळेस तुम्ही ऑपरेशन करून जर माझ्या पोटात जर हिस्ट्री काढला असता तर तुम्हाला पावच दिसले असते, नुसतं टिंब 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 पाव, नुसतं पाऊस शरीरात दिसले असते. कधी मला त्रास झाला पाण्याचा, खाण्याचा, प्रवासाचा, कधीच कशाचा त्रास झाला. म्हणून आज ती एवढा आनंदाने करते. का माहितीये तुम्हाला? एक तुम्हाला मनुष्याच्या जीवनाचं उदाहरण तुम्हाला सांगावं. सांगायचा उद्देश काय, ज्यावेळेस परमेश्वर आपल्या जीवनामध्ये एवढं अद्भुत असं कार्य केले, आपण काय केलं की आपलं तारण झाले, आज देवाला ओळखतो, काय केलं मला सांगा. आज हे जीवन मला दिलेलं नाही, जीवन मी जगतोय नाही, जीवन हे देवाच्या कृपेमुळे. हे ज्यावेळेस मला समजतं ना, आणि ज्यावेळेस मी देवाला धन्यवाद देईन. जर एक जगी
पत्नी म्हणून करून घेतलेल्या बायको जर माझ्यासाठी एवढं करत असेल, देव आपल्यासाठी किती करेल हो? कळतं मी काय म्हणतो? उपकार स्मरण खूपदा आपण अंतःकरणातूनच बोलायचा प्रयत्न करतो. देवाला धन्यवाद, पण आपल्याला लाज वाटते कधी कधी बोलायला. खूपशी वचन आहेत, पण 8व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, किंवा हबक्कुक मध्ये 2:20 मध्ये काय म्हणतो? द लॉर्ड इज इन हिज होली टेम्पल. परमेश्वर त्याच्या मंदिरात आहे. का आपण मंदिरात आहे? तुम्ही गेल्या आठवड्यात सुद्धा मी तुम्हाला बोललो, का आपण त्याच्या मंदिरामध्ये येतो? पास्टर विचारतात म्हणून? आपण ख्रिश्चन आहे म्हणून? तर देवाचं उपकार स्मरण करायला येतं. असं अमोस सिंग पण मला उत्तेजन मिळालं, कारण ते काही गोष्टी खूपशा गोष्टी माझ्यासाठी कन्फर्मेशन होत. ते म्हटले काळजी करू नका. म्हटलं मी एक दिवस नाही खातात होतो त्यांच्या, ते म्हटले असं मी संदेश देता देताच एक दिवशी मी परमेश्वराच्या घरी निघून जाईल. किती सुंदर, काय विश्वास, काय आज तुमचं प्रेम परमेश्वर. 8व्या वचनामध्ये काय म्हणतो माहिती काय? हे परमेश्वरा, तुझे वसतिस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान ही मला प्रिय आहे. परमेश्वर त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आहे. काय हे तुम्हाला आणि मला प्रिय आहे का? प्रश्नचिन्ह. स्वतःला विचार, देवाला उत्तर द्या, स्वतःला उत्तर द्या. देवाचं निवासस्थान हे मला प्रिय आहे का? The Lord, I have loved the habitation of thy house. The place of thine honor dwelleth. दुसऱ्या भाषांतरामध्ये म्हटलंय, इंग्लिशमध्ये बीबीच्या भाषांतरामध्ये, लॉर्ड, युअर हाऊस हॅज बीन डिअर टू मी अँड द रेस्टिंग प्लेस ऑफ युअर ग्लोरी. पुन्हा मी हे भाषांतर सांगतोय का? लॉर्ड, युअर हाऊस हॅज बीन डिअर टू मी. प्रभू, तुझं घर, तुझं निवासस्थान, ज्या ठिकाणी तुझी उपस्थिती आहे, ते माझ्यासाठी प्रिय आहे. आपणासाठी कोणतीही जागा प्रिय आहे. आणि पुढे असं म्हटलंय, द रेस्टिंग प्लेस ऑफ युअर ग्लोरी. रेस्टिंग प्लेस, कुठलं रेस्टिंग प्लेस जगात मला सांगा, कोण सांगू शकेल? रेस्टिंग प्लेस कोणता आहे? रेस्टिंग पीस. ख्रिश्चनच्या दृष्टीकोन देवाचं मंदिर आहे. अजून प्रेज लॉर्ड. आणि हे पण जगामध्ये कोणतं रेस्टिंग प्लेस आहे? घर. बर, मला अपेक्षित होत, आपल्या लोकांकडनं मला अपेक्षित. भले तो कुठे गेला, कसं गेला माहिती नाही, पण वरती काय लिहितो? RIP, रेस्ट इन पीस. जगासाठी रेस्टिंग प्लेस कुठला आहे? आयुष्यभर देवाच्या घरात कधी जाणार नाही. माझ्या प्रिय, मी विचार करतो ना, खूपशा गोष्टी मला आठवतात, काही गोष्टी नाही बोलू शकत, कारण कित्येक जण माहितीये, तू प्रियानो, इब्री करास्पत,
इब्री करसपत्र याचा 6वा अध्याय 4 पासून. इब्री करसपत्र याचा 6वा अध्याय वचन 4 पासून. कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानांची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ते जर पतित झाले तर त्यांना पश्चाताप होईल असे त्यांचे पुन्हा नवीनीकरण करणे अशक्य आहे. कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपुरते नव्याने वधस्तंभावर खेळतात आणि त्याचा उघड अपमान करतात. खूपशा लोकांना ज्यांना प्रकाश मिळाला, म्हणजे प्रभूचं वचन कोणी सबब कारण सांगू शकणार नाही की मला प्रभू कळाला नाहीये, मला ठाऊकच नव्हतं, मला माहितच नाही. माझ्याकडं मी म्हणतो आत्ताच्या काळात तरी, जे पूर्वीच्या काळात ठीक होतं, कारण आता मीडिया, मोबाईल, आता तर खूपशा गोष्टी, कचरा गोळा करणाऱ्याकडे पण आता मोबाईल आहे, माहिती तुम्हाला, अँड्रॉइड, साधा मोबाईल नाही. क्वचित आहेत काही लोकांकडे साधा मोबाईल, किंवा क्वचित काही लोकांकडे मोबाईल दाखवणारे ते छोटे मोबाईल आहे, पण अँड्रॉइड भारीतला मोबाईल खिशात असतो, 2-2 मोबाईल असतात. पहिल्याचे लोक म्हणू शकतील कदाचित की त्यांना प्रभू कळला नाही, पण आज मीडियावरती प्रभूचं वचन सुद्धा तितकं जोमाने चाललंय. कोणी कारण नाही सांगू शकणार की मला तुझं वचन कळालंच. आणि ज्यांनी स्वर्गीय दानांची, पुढे सांगितलंय, ज्यांनी स्वर्गीय दानांची रुची घेतली, जे ताणाचा अनुभव घेतला, पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले. काल वाईट वाटलं मला, नाव घेत नाही पण एक सांगतो, एका व्यक्तीविषयी सांगण्यात आलं. हे वचन सांगत आहे ना, त्या व्यक्तीविषयी मी सांग. प्रकाश मिळाला, देव त्याला कळाला. गेल्या सुट्टीच्या दिवसामध्ये 8 दिवस कंटिन्यू दारू पितो. आणि काय करायचं? दारू पिऊन अन्य भाषेत प्रार्थना. वाईट वाटलं काय गोष्टी ऐकून प्रिया. मला सांगा, मग इथं त्याला आपण गाडणार होय ना पृथ्वीवरती, त्याला आपणच येऊन मातीत पुरतो ना, म्हणजे जगातल्या लोकांना आपल्याला पण एक दिवशी येऊन पडतील. पण तशी लोक ज्यावेळेस मेल्यानंतर वरती रेस्ट इन पीस, येशूने म्हटलं पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, त्यांच्यासाठी ते शांतीचं ठिकाण आहे का मला सांग. कारण माणूस मेल्यानंतर तो तिथं राहत असेल. लक्षात, जो प्रभूचा स्वीकार केलाय तो सुख लोकात जाईल. जो प्रभूचा स्वीकार केला नाही, जो कोणी प्रभूचं वचन कळून सुद्धा त्यांनी नाकारलेलं आहे, तो अधोलोकात जाऊन पडेल, लोकमध्ये सांगितल्याप्रमाणे. तर स्तोत्र करतो म्हणतो तुझं घर, तुमचं बरोबर आहे की तुझं घर. आपण आता जर परमेश्वराच्या घरात राहू तरच आपण शांतिमय, सुखदमय, सुखकारक असं परमेश्वरच्या घरामध्ये आपण राहतो. हालेलुया. कोणीतरी वरती त्याला रंगवून आणून रेस्ट इन पीस म्हटलं म्हणून ते सुखकारक ठिकाण आपल्यासाठी होणार नाही. शरीर पुरलं जातं तिथं, पण त्याचा आत्मा एकतर सुख लोकात जाईल, नाहीतर कुठं जाईल? अधोलोकात जाईल. म्हणून पण या ठिकाणी हे गरजेचं आहे आपल्यासाठी. पण दावीद तर स्तोत्र करताना स्पष्ट या ठिकाणी म्हणतो, काय म्हणतो? लॉर्ड आय हॅव लव्ड द habitation of thy house. दुसऱ्या भाषेमध्ये लॉर्ड युअर हाऊस हॅज बीन
डिअर टू मी. प्रभू, तुझं घर हे माझ्यासाठी प्रिय आहे. अँड द रेस्टिंग पीस ऑफ युअर ग्लोरी. लॉर्ड, दुसऱ्या भाषेत म्हटलेलं आहे, लॉर्ड, आय लव्ह द हाऊस वेअर यू ड्वेल. जिथं तू आहेस ते घर मला आवडतं. माझ्या प्रियानो, खूप सुंदर आपण हॉल सजवू शकतो, हे काहीच नाही, आपल्याला नो डाऊट करायचं आहे. पण समजा खूप सुंदर आपण सजवलं, त्या ठिकाणी देवाची उपस्थिती असेल तर काय उपयोग आहे? बरोबर आहे. 27 काय म्हटलेलं, स्तोत्र 27:4 मध्ये, परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी जगले, ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरामध्ये माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोरूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करेन. माझ्या प्रियाने, ह्या ठिकाणी दाविदाची असलेली परमेश्वराविषयीची जी उत्कंठ इच्छा तो या ठिकाणी प्रगट करतो. आज आपली उत्कंठ इच्छा कोणती आहे? स्तोत्र 23:6 काय म्हटलेलं आहे बघा, खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. पुन्हा हळू हे वचन वाचू. स्तोत्र 23:6 काय म्हटलंय? खरोखर कोणाचं कोणाचं कोणाचं? माझ्या. प्रश्नचिन्ह करा तिथं. माझ्या आयुष्याचे सर्व दिवस काय लाभणार आहे? निसर्गाचा नियम आहे, बरोबर. आपण म्हणतो ना, गहू पेरल्यावर गहूच मिळणार, ज्वारी पेरल्यावर ज्वारीच मिळणार. आंबे चिकूही पेरले आणि तुम्हाला नारळ आला, असं झालंय का? कधीच नाही. ज्यावेळेस तो पहिल्या वचनामध्ये म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, ज्यावेळेस त्याचं नातं ज्यावेळेस परमेश्वराशी जडलेलं आहे, त्यावेळेस तो म्हणतो खरोखर, ही त्याची गॅरंटी त्याला आहे, खात्री आहे त्याला. आपणाला आपली गॅरंटी आहे का? हॅलो हॅलो, लक्ष दे. दुसऱ्यांच्या विषयी मी विचारत नाही, तुमच्या नवऱ्याविषयी, बायकोविषयी, लेकरांच्या विषयी, दुसऱ्यांच्या विषयी तुम्ही विचार करू नका, आपण आपला विचार करू. काय गॅरंटी आहे मला? खरोखर माझ्या आयुष्य. कोणतं आयुष्य? कोणतं आयुष्य? इथंच मोठी, इथंच आहे. आपण 27 मध्ये 4 मध्ये या. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितलं, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन, आणि ते हे की आयुष्यभर, इथं पण आहे ना, म्हणतो ना, आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोरूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. कसं आपण आयुष्यभर, तुम्ही कोणत्या आयुष्याविषयी मागं बोललोय मी, पुन्हा परमेश्वर तिची पुनरावृत्ती करत आहे आपणाला, लक्ष देऊन ऐका. आयुष्यभर कोणतं आयुष्य? तुमचा आणि माझा विश्वास. काय फक्त ह्याच घरामध्ये? काही लोक माळी म्हणून काम करतात, बरोबर आहे ना? ब्रदर प्रवीणचे मामा सुद्धा माळीचं काम, म्हणजे चर्चमध्ये केअरटेकरचं काम करतात. किती आनंदाची गोष्ट आहे. परमेश्वराच्या घराची सेवा करण्यासारखं काहीच.
इथं तुम्हाला पगार म्हणून अपेक्षा करू नका, पण देवाचा जो आशीर्वाद आहे खूप मोठा. पण कुठली सेवा? फक्त इथली सेवा? तुमची माझी उत्कंठा कोणती आहे? फक्त या पृथ्वी तलावरची सेवा? आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती. आयुष्य आपलं पृथ्वीवरचं आपण मोजतो फक्त, आणि त्यालाच आयुष्य समजतो. किती वर्ष? 60 नाही तर 70. अधिक शक्ती असेल तर 80, असं आता म्हटलं जातं. कारण आता 80च्या वर जाण्याची काय गॅरंटी कोणाचीच, बरोबर आहे ना? गेल्याच आठवड्यामध्ये एक डायना आंटी म्हणून एक ऑस्ट्रेलियामध्ये, त्यांच्याशी मी बोललो. त्यांचं पण 90+ वर्ष आहे. त्यांचं वय सुद्धा 90+ आहे. 90 का 97 काहीतरी, 91 का 97. तर मम्मी ते पण सेवा तिथं करतात म्हणून म्हटलं. त्यांचा मुलगा वारला. पण फोन करून त्यांना विचार, कारण खूप ते माझ्यासाठी प्रार्थना करायचे. मग मी तिथं असताना खूप भेटायचे. फोन केलो, मग देवाच्या कृपेने इंग्लिश येतं बोललो, प्रार्थना केलो त्यांच्यासाठी. त्यांचा मुलगा 71 वयाचा तो वारला. किती? 71. तो काय तरुण मुलगा नव्हता, पण त्यांच्यासमोर तो तरुणच ना. पण त्यांचे पण शब्द काय होते? पण तो आता देवाकडे आनंदित आहे. हालेलुया. काय विश्वास हो. आणि त्यांनी पण ती देवाची सेवा करतात. काय म्हटले? माझा मुलगा आता देवाकडे आनंदी आहे. त्यांना माहिती आहे त्यांचा मुलगा कुठे गेला, उरलंय, मेल्या म्हणून रडत बसले नाही. माझा मुलगा देवाकडे आनंदी. कोणतं आयुष्य आपण विचार करतो? फक्त इथंच देवाच्या घरामध्ये आपण सेवा करावी, त्याचं मनोरूप पाहत राहू? अहो, शरीर मरतं, आत्मा मरत नाही. त्या आत्म्याला आपण तयार करायचं, आणि ही आपली खात्री पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्त निकोदेमाला म्हणाला की नव्याने जन्मले वाचून देवाच्या राज्यात प्रवेश. अहो, इथं तुम्ही काय करता? पुलपीटवर सेवा करता, कोणते कपडे घालता याला महत्वाचं नाही. काढा एक वचन त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं. मग योहान 3. पुन्हा आता अभ्यास करताना अजून एक गोष्ट, प्रभू त्या ठिकाणी गोष्ट खूप सुंदर मला आठवण करून दिली. 10 वचन, योहान 3, 10 वचन. येशूने 9 वचन, निकेदम त्याला म्हणाला, ह्या गोष्टी कशा होऊ शकतील? येशूने त्याला उत्तर दिले, तुम्ही इस्रायलचे गुरु असूनही तुम्हाला या गोष्टी समजत नाही काय? प्रश्नचिन्ह केलाय. म्हणजे तो साधारण निकोदेम, हा साधारण, हा काम धंदा करणारा साधारण व्यक्ती नव्हता. शास्त्र परांगत, नियमशास्त्र पूर्ण पाठ असलेल्या, त्याचं पालन करणारे, असं समजणारे हे लोक निकोदेम. येशू त्याला स्पष्ट म्हणतो, अरे तू स्वतःला इस्रायल घराण्याचा गुरु समजतोस, तुला नियमशास्त्र ठाऊक आहे, नाही तुला कसं काय कळत नाही? जे शक्यता आहे की आपण पण वर्षानुवर्ष देवाच्या घरामध्ये सेवा करू, आणि आपल्याला हे सत्य माहिती काय? नव्याने जन्मले वाचून, तिसरं वचन म्हटले, नव्याने जन्मले वाचून कोणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही. 5वं वचन, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतले वाचून कोणी देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. मग कोणत्या आयुष्याची खात्री तुम्हाला आणि मला आहे? हे महत्वाचं आहे. काय मला आज खात्री आहे का की? म्हणून पॉल म्हणतो, जगणं हे ख्रिस्त. काय म्हणतो? जगणं ख्रिस्त, मरण हे मला लाभ. काय म्हटलं? मरण हे मला लाभ. मरण हे मला लाभ आहे म्हटलं. हॅलो, लक्ष देऊन ऐका. वाचत असताना लक्ष देऊन वाचायचं. मरण आणि मरण याच्यात जमीन आसमानचा फरक कळत.
तुम्ही कसं वाचता? पॉल काय म्हणतो? मरण म्हणतो का मरण म्हणतो? सांगा. तुमच्यासाठी जर मी फायद्याचं तर मला जगणं योग्य म्हणतो पाहू. म्हणजे मरण येईल त्यावेळेस बघता येईल. मरण हे माझ्यासाठी लाभच आहे. मरण म्हणजे स्वतः मरण लक्षात ठेव. पण त्या ठिकाणी सुद्धा दोन गोष्टी आहेत. या जगामध्ये राहत असताना मीला मेलं पाहिजे, मरण पाहिजे. मग मी जगतो असं नाही तर ख्रिस्त माझ्या काही जगतो. जो तसं जसं बोलतो तशालाच म्हणता येईल, तोच म्हणू शकतो की जगणं ख्रिस्त आणि मरण हे माझ्यासाठी लाभ आहे. हालेलुया. माझ्या प्रियो, ज्याला आत्मिक जीवनाची खात्री आहे म्हणून तो इथं 23:6 मध्ये म्हणतो, खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस. कोणते दिवस? पृथ्वीवरचे दिवस. तो म्हणतो की माझ्या आयुष्याचे सर्व दिवस, म्हणजे पृथ्वीवरचे पण आणि मेल्यानंतरचे पण सर्व दिवस मला कल्याण व दया लाभतील आणि परमेश्वराच्या घरात. आणि म्हणतो मग, आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकर आहे. मेल्यावर परमेश्वराच्या घरात कसं हो? आपल्या दृष्टीने विचार करा. आपण तर इथं पुरतो, आपण आपला विचार आहे इथंच फुल स्टॉप होत आहे, एवढा मोठा असा ठिकाणा करून आपण म्हणतो संपले. हे जर मरणाच्या बाबतीत जर आपण म्हणत असेल तसं, देवाच्या घरामध्ये आपण कसं आयुष्यभर? स्तोत्र 65 चौथं, स्तोत्र संहिता 64 आणि 5. 65:4 सॉरी 65:4 सॉरी स्तोत्र संहिता 65:4. कोण आशीर्वादित आणि धन्य आहे तुम्हाला माहिती? हे सॉरी तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू निवडतोस. काय म्हटलं इथं? तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू निवडतोस. लक्ष द्या. माझ्या प्रियानं बोलावलेले पुष्कळ आहे. काय म्हणतं? बोलवलेले पुष्कळ, निवडलेले थोडके. हे तुम्ही आणि मी समजून घेतलं पाहिजे. आज सुद्धा आपण जे इथं आहोत, जे आज देवाला ओळखतो असं म्हणतो, किती सिरियसली तुम्ही घ्यायला नाही मला माहिती. तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू, म्हणजे देवाने निवडलेल्या बाबतीत ज्याला तू निवडतोस आणि आपल्या जवळ आणतोस, तो धन्य आहे. आज जे देवाकडे आपण आलोय ना, आपण साधी लोक नाही आहे. धन्य म्हणजे आशीर्वादित लोक आहे. पण हे विसरून जातो. इथं 4 भिंतीच्या देवाच्या मंदिरात असतानाच आपण देवाची लोक असतो. बाहेर गेल्यानंतर मच्छर मच्छर कुरकुर कुरकुर मरमर सुरूच, बे सुरूच. आपलं विसरून जातो आपण कोण आहे, की कोण आपल्याला निवडलेलं आहे आणि कोणाची लेकरं आपण आहोत. कुठं राहण्यासाठी परमेश्वर निवडलेला आहे? फक्त ह्या 4 भिंतीमध्ये राहण्यासाठी देवांना निवडलेलं नाही. ग्लोरियस लिटल चॅम्प सकाळी म्हणजे शाळा भरवतो, प्री स्कूल. आता हेच जागा पण त्यांना लहान व्हायला. समजते मी काय म्हणतो? एक मुलगा आहे याफे, तो खूप खूप खेळतोय, ते खूप आल्या दिवसापासून खूप एन्जॉय करतो. कधी किरकिर त्रास म्हणून नाही, पण आता ही जागा त्याला अपुरी पडायला लागली. कळतं मी काय म्हणतो?
एवढं मोठं हॉल असून सुद्धा त्या लेकराला कंटाळ यायला लागलं, म्हणजे त्याला जागा तर मोठी पाहिजे. तुम्हाला काय वाटतो? जरा लक्ष देऊन विचार करू नाही का? नीट लक्ष देऊ नाही का? तुम्हाला काय वाटतं? या चार भिंतीच्या आत जे देवानं आपल्याला एक नाव दिलं, रेमा मिशन, त्या मंडळीमध्ये तुम्ही आहात. त्या मंडळीसाठीच देवानं तुम्हाला निवडलंय का? त्या चार भिंतीच्या आत राहण्यासाठी? हॅलो, तुमचा विश्वास काय? हा, देवानं मला ह्या मंडळीसाठी निवड, एवढाच विश्वास आहे? ही माझी मंडळी नाही, ही ख्रिस्ताची मंडळी. मी कारभारी ऐकला. देवाने तुम्हाला आणि मला त्याच्या अंगणात, त्याच्या घरात राहण्यासाठी निवडले. कोण हालेलुया म्हणेल? जर हा विश्वास, हा जर समज आपल्याकडे आला ना, मग आपण देवावर प्रेम करायला शिकू. 84:10 स्तोत्र 84:10. काल मी आता आमच्या घरी ऍक्च्युली म्हणजे सगळ्यांना माहिती, घंटागाडी येतच राहते. नदीवेस मधला एक मुलगा सुद्धा म्हणा, किंवा एखादा जो घरी येतो नेहमी माझ्याकडं, आमच्या घराकडे येतो कचरा घ्यायला, घंटागाडीचा ड्रायव्हर येतो. काल त्याला चौकात बघितलं, एकदम म्हणजे ड्युटी संपल्यानंतर गॉगल बिगल घालून पॉश तयार झाला, एकदम पॉश. नदीवेस मधलं पण पोरगा आहे, तो साफसफाई कर्मचारी आहे. नगरपालिकेत कामाला आहे ना? नगरपालिका आहे काय, कुठली नोकरी आहे? गव्हर्नमेंट नोकरी आहे. पण कामगार काय आहे? साफसफाईचं काम. पण ड्युटी नंतर बघायचं कटात असतं. मला सांगायचा उद्देश काय, लक्ष देणे, काही उदाहरणं सांगायला तुम्हाला. काही पण असू दे, गव्हर्नमेंट नोकरी मिळाली पाहिजे. लोकांची काय इच्छा असते, काय बोला झाडायला लागू दे तिथं, गव्हर्नमेंट काय काम करत, गव्हर्नमेंट याच्यामध्ये नगरपालिकेत काम आलं, त्या खात्यात काम आलाय, तिथं काय करतं ते महत्वाचं नाही, गव्हर्नमेंट नोकरी आहे. आजकाल डिमांड पण लग्नामध्ये ते आहे हो, मुलाला सरकारी नोकरीदार पाहिजे, स्वतःच घर पाहिजे. ते मुलगा असू दे, मुलगीच्या बाबतीत मागणी लय असते आजकाल. 84 स्तोत्र संहिता 84 10 वचन. पुन्हा एकदा वाचू, खरोखर खोट नाही सांगत. काय म्हणतो? खरोखर हे शब्द लिहिण्याच्या मागे त्याला काहीतरी अर्थ आहे. खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा शस्त्र दिवसापेक्षा उत्तम आहे. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा. कोणाच्या घरातून? हा, परत वाचा. हा, अर्धवट वाचू नका. देवाच्या नव्हे, माझ्या देवाच्या घरात. खूप महत्वाचं आहे. तो म्हणतो माझ्या देवाच्या घराचा काय, काही पण असू देव, सरकारी नोकरी पाहिजे, काय पण असू दे. तुम्ही वॉचमन म्हणून पण उभा करा, त्या गेट मध्ये तिथे उभा करा शिट्टी मारायला, किंवा सेक्युरिटी गार्ड म्हणून उभा करा, क्लर्क म्हणून करा, कॅशियर म्हणून करा, गव्हर्नमेंट नोकरी मात्र द्या. आपली इच्छा काय? काय कुठे कामाला?
क्वारंटाईन. मग कसलं तर कार्ड कसलं असतं माहिती काय? राशन कार्ड कसं? पांढरं कार्ड. पांढरं कार्ड का ग्रेड वाढले नाही, सरकार नोकरदार आहेत ते. 6वं वेतन, 7वं वेतन वाढतच जातं, ते काय कमी काय होत नसते तिथे. विथ फॅसिलिटी असते. आणि 542 काय म्हटले हो? त्यांची मुलगी कुठं कामाला आहे आणि त्यांना सगळं विमान फिरायला फुकटच आहे. कुठं पण हिंडू शकतात. आपल्याला तसं पाहिजे असतं. कोंबो ऑफर पाहिजे असतं. हे पण आणि ते पण पाहिजे, पण इथलंच पाहिजे. इथलं काय नको. बरोबर आहे ना? आपलं लक्ष फक्त इथंच आहे, वरचं लक्ष नाही. तो म्हणतो खरोखर माझ्या तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्त्र दिवसापेक्षा उत्तम आहे. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे मला इष्ट वाटत. हॉटेलमध्ये, मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जा, ज्वेलरीच्या दुकानात जा, तुम्हाला माहिती आहे कट्टात सिक्युरिटी गार्ड उभारलेला असतं. असा काय काय तर, म्हणजे तुम्ही कुठल्या ठिकाणी जात त्याच्यावरती अवलंबून असतं. मोठ्या हॉटेलमध्ये गेला तर असा ताट उभारलेला असतं. लगेच तुम्ही आला म्हटले की तुम्ही बोलायची गरज नाही, लगेच तुमच्यासाठी दार उघडणार आणि परत असा ताट उभारलेला असतं. काय काम करतोय तो? हा, बस ग्राहक लोकांसाठी दार उघडायचं काम करतो. कोणी विचारलं कुठं नोकरीला? तिथं नोकरीला. मध्ये कधी जावं, ताजमहलला जाऊन या, बघून या. त्यांना बघणं गरजेचं आहे. कसं उभारतात तिथे बघायचं, तशी त्यांची पोझिशन असते, कसं त्यांचा पेहराव आणि पेश जो असतो का नाही बघायचं त्यांच्या. कुठं आहे? तिथं आहे. आपणाला कुठं पाहिजे? ताजमहल मध्ये, 5 स्टार मध्ये, 7 स्टार मध्ये, मिलिटरी मध्ये, नेव्ही मध्ये, का नगरपालिकेत पाहिजे, का रेल्वेमध्ये पाहिजे? काय काय लोक आज रेल्वेत लागले तर काय ताटलेत रे बाबा. देवा, तुझ्या घरात तिथं झाडायला मिळालं तर ना बस झालं मला. हालेलुया. तिथं कचरापट्टी नाही हो, तुम्ही अपेक्षाच करू नका. हालेलुया. तिथं कचरापट्टीत धूळ नाही, त्यामुळे तुम्हाला तिथं ड्रायव्हिंग करत देवाला मी म्हणजे आपल्या भाषेत म्हटलं असतं की नाही, ड्रायव्हिंग नाही तर देवा तिथं एक व्हॅक्युम क्लिनरच्या गाडीवर तुम्ही ड्रायव्हर म्हणून होतो. इंग्लिश आवडलं मला, इंग्लिश वाचून दाखवतो. MSG ट्रान्सलेशन. One day spent in your house, this beautiful place of worship. तो कसं त्याला मांडणी करत आहे बघा, की म्हणतो की एक दिवस तुझ्या घरामध्ये, ते पण सुंदर असं घर ज्या ठिकाणी आराधना आहे. बिट्स थाउजंड स्पेंट ग्रीक आयलंड बीचेस. आता मी तुम्हाला उदाहरण, मी फिजी आयलंडला गेलो होतो ना, फिजी आयलंड ऑस्ट्रेलियाच्या जवळ. तिथं जवळजवळ 250-300च्या वर बेट आहेत. ते सगळे बेटच आहेत. ते गाव म्हणजे पूर्ण फिजी हा आयलंडच आहे, हा बेटच आहे. आणि अनेकशे बेट आहेत त्याच्यावर, लहान मोठे मोठे. आता जसं मी 5 स्टार म्हटलं ना, तसं एक एक बेट एका मालकाचा आहे. मग ते त्यांनी तिथं रिसॉर्ट प्लेस बनवलं, हॉटेल्स म्हणा, तिथं मग तुम्ही राहू शकता. तिथं असं आम्ही पण जाऊन तिकडे राहून फिरून वगैरे आलो. इतकं सुंदर ते समुद्र. त्या बोटीनं खाली पण आम्ही जाऊन बघितलं होतं. याच्यामध्ये काय सुद्धा त्याचं म्हणजे इतकं ट्रान्सपरंट पाणी, ते एकदम शुद्ध पाणी, इतकं सुंदर रम्य तुम्हाला. आणि हे माझ्या आयुष्यात बघायला मिळालेले, एका बाजूने निळं पाणी, एका बाजूने हिरवं पाणी, आणि ते एकत्र संगम आहे त्या ठिकाणी. हे जेव्हा वर्ण करतो, हे म्हटलं इथं किती सुंदर. काय सांगितलंय? बिट्स थाउजंड स्पेंड ऑन ग्रीक आयलंड बीचेस. म्हणजे अशा बेटावरती जाऊन बसतो त्याच्यापेक्षा सुंदर आहे.
आय वुड रादर पुन्हा मी म्हणतो, स्वाईप नव्हे, पुसणं नव्हे, स्क्रब. मराठीमध्ये स्क्रबचा अर्थ माहिती आहे? घासून स्वच्छ पुसून. काय म्हणतो मी? आणि स्क्रब माय हँड म्हणजे माहितीये काय? तुम्ही दररोज हात धुतोच ना आपण जेवल्यावर, पण ज्यावेळेस मी गाडीचं काम करतो ना, काळं सगळं तेलकट लागतं, ग्रीस, ते तसं निघत नाही. निरमाचं किंवा पावडर घेऊन त्याला घासत बसायला लागतं, मग ते डाग निघतात. तर तो काय म्हणतो माहितीये का या ठिकाणी? आय वुड रादर स्क्रब फ्लोर इन द हाऊस ऑफ माय गॉड. मी माझ्या परमेश्वरच्या घरामध्ये. मला एक प्रश्न विचार, भाऊ लोक पण आहेत तिथे, बहीण लोक पण, जास्ती करून बहिणी लोक घरातली कामं जास्त करतात म्हणून विचार, किंवा पुरुषांना भाऊ लोकांना काम सांगितलं कसं काम करता येईल स्वतःला विचार. काय काय भांडी घासली की अर्धा निम खरकाटत असत. आता माहित नाही लवायला किती लोक ताट धुतली माहित नाही, पण मला तर खरकाट लागत होतं काय काय ताटाला. कर्मचारी कसं असतात, साहेब दिसले की कोपरा घासून खसतात, आणि नसलं की कचरा तिथेच असतो. तसं बरोबर आहे ना? की हे बघा, लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस मी 91ला ज्यावेळेस बायबल कॉलेजला गेलो, म्हणजे युथ मिशनच्या, मला ड्युटी कुठली लागली ती? सगळ्या ड्युटी किचनचं होतं, हॉलचं होतं, सगळं. पण एक आठवडा येऊन, म्हणजे टर्न यायचं एकदाच नाही, तो जोपर्यंत येत प्रत्येक टर्न ग्रुप प्रत्येकाला यायचं. मला एक आठवडा टॉयलेट क्लीनचं पण मला मिळालं. माझ्या देवाला माहिती आहे मी कसं स्वच्छ करतो. मला लोक बघायची गरजच नाही मला, पण माझा देव मला बघतो. मी करतो ना, कसं करतोय खूप महत्वाचं. देवासाठी आपण म्हणतोय, जगामध्ये सुद्धा करतो, कसं करतोय खूप गरजेचं. तो म्हणतोय, आय वुड रादर स्क्रब फ्लोर इन द हाऊस ऑफ माय गॉड दॅन बी ऑनर्ड ऍज अ गेस्ट इन द प्लेस ऑफ sin. कळतं? तो म्हणतो, मी तुझ्या घरामध्ये म्हणजे झाडू पोसून घासून स्वच्छ करणारा असं मी बनलं, मला परवडेल. कशापेक्षा? वावा करून स्टेजवर बोलून, फुलं देऊन, मानपान देऊन, पापाच्या लोकांच्या बरोबर. सुंदर ट्रान्सलेशन, एवढं मला आवडलं. ऑल सनशाईन अँड सॉवरेन इज गॉड, जनरस इन गिफ्ट्स अँड ग्लोरी. He doesn't crimp. स्क्रिम्प याचा अर्थ असा, शब्दाचा अर्थ असा आहे की तो गैरवर्तन करत नाही, तो गैरवागणूक देत नाही. म्हणजे हा चौथा कारण, खालच्या दर्जेचा, तो झाडू मारा, तो संडास साफ करतो. म्हणजे देवाच्या घरामध्ये देव कुठला भेदभाव करत नाही. जगामध्ये येऊन बायबल सांगतं, तू खुर्चीवर जाऊन बसू नकोस, मागच बस. खुर्चीवर नाही तर मोठे लोक आले तर तुला म्हणते तू उठून तिकडे खाली जाऊन बस, त्याच्यापेक्षा मागं बस. जास्त तुला बोलवतील ते गोष्ट नाही. ही जगात भेदभाव आहे. मंदिरात पण आहेत लोक, मोठ्याला बघून पुढची खुर्च्या मोठ्या लोकांसाठी. पण परमेश्वराच्या राज्यामध्ये भेदभाव नाही. म्हणून देवाच्या दृष्टीने देवाला धन्यवाद देतो माझ्या प्रियानो, मी कधीच भेदभाव नाही बाळगत. मग तो रस्त्यावरचा भिकारी का असना, मग तो घंटा गाडीवरचा तो कामगार का असं, शेवटी ते काम करतात. मी अर्चनाला या काहीतरी विचारा, गेल्या आठवड्यामध्ये ही अर्चनाला बोलू, कशावर तर आम्ही येत होतो गाडीतून, ते रस्त्यावरचे कामगार लोक येत होतो परवा येताना, उगारला जाऊन येतो, उगारला रस्त्यावरचे कामगार, काय छत नाही काय नाही, रस्त्यावरती दगड, जे दगड मिळतात, दगड त्यांचा चूल अंधार आहे, त्या उसाच्या गाड्याच्या वर.
काय त्यांना नाही, पोरं लेकर बाळा घेऊन त्याचा प्रवास करतात. मी म्हंटल अर्चना, ते कष्ट ते करतात म्हणून आपण इथं आहे. आपण सुखी आहे ना आज, त्याच्या मागे प्रत्येकाचं दिलेली जबाबदारी त्यांनी करताय म्हणून आपण सुखी आहे. कधी कधी नाही तर वाटतं ते घाण काम करतात, आपण भेदभाव करतो. मग तो लोहार असू दे, मग कोण पण असू दे. म्हणून देवाच्या राज्यामध्ये असं म्हटलं त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं भेदभाव आणि गैरवर्तन नाही. विथ हिज ट्रॅव्हलिंग कंपॅनियन्स, म्हणजे देवाच्या बरोबर जे राहणारे प्रवास किंवा त्याच्या संगती राहणारे मध्ये कुठलाच देव भेदभाव बाळगत नाही. म्हणून तो म्हणतो की देवाच्या घरामध्ये मला जरी फरशी घासून पुसायची जरी मला जबाबदारी दिली, मला माहित नाही रोहनला आठवतं का, आम्ही रवींद्रनगरच्या घरामध्ये शिफ्ट झालो. कट्टा माखल असा म्हणजे काळा कुठ, पट्टी जी असते का नाही लांबीची, पट्टीने खरडून काढलं. बरोबर आहे ना? मला सांगायचं का उद्देश आहे, देवाबरोबर राहत असताना, देव तुम्ही काही असा, देवामध्ये भेदभाव नाही. मग देवाच्या घरामध्ये राहणं किती सुंदर आहे मला सांग. इट्स स्मूथ सेलिंग ऑल द वे विथ गॉड ऑफ द एंजल आर्मीज. आणि कसं आहे, त्या ठिकाणी दूत म्हणून भेदभाव नाही, त्या ठिकाणी तुम्ही आणि मी म्हणून भेदभाव नाही, त्या ठिकाणी जसं मिखाएल, गाब्रिएल, तिथं पण सेवेचे पात्र आहे, तिथं पण देवदूतांमध्ये फरक, पण भेदभाव तिथं नाही. हालेलुया. समजते मी काय म्हणतो? पण तुम्हाला कुठल्या घराची उत्कंठा लागली? फक्त इथल्या घरच्याची? त्या कुठं राहायची इच्छा आहे? तो म्हणतो की त्या पापी लोकांच्या संगतीमध्ये राहण्यापेक्षा, काय म्हणते 84:10, तो म्हणतो की माझ्या खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसापेक्षा उत्तम आहे, आणि दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा. समजा इथं सरकारी नोकरी आहे हो, पण नंतर संध्याकाळी कुठं टपरीवर जाऊन बसतो, काय उपयोग मला सांगा? सुखी आहेत का कित्येकशे कुटुंब जगात? माणसं आज देव तुम्हाला कळलाय, तुम्ही त्याच्यातून बाहेर आहात, देवाला धन्यवाद असो. म्हणून तो म्हणतो की खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसापेक्षा उत्तम आहे, दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वार पळवणे मला इष्ट वाटत. मग आज कुठं राहायची तुम्हाला आणि मला इच्छा आहे, हे माझ्या प्रियानं खूप खूप गरजेचं आहे. देवाला ज्यावेळेस स्तोत्र करतो, दावीद म्हणतो देवाला नवस कर. तो 27 मध्ये तेच म्हणाला ना, मी देवाजवळ एक वरदान मागितलं आणि त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन, हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती होती.